नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। दौंड तालुक्यामध्ये आपल्याच मुलांची हत्या करणारी जी घटना आहे, तर अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे तर ते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये घडलेली आहे। तर त्याची सविस्तर बातमी देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला या घटनेतून एक चांगला संदेश जो आहे तर तो घेता येईल आणि जे वाईट संदेश आहे किंवा वाईट जी घटना आहे त्याच्यातून चांगलं कसं पाहता येतं ते आपल्याला ह्यातून बघावं लागणार आहे। तर आई या शब्दाला काळिमा फासणारी ही जी घटना आहे तर दौंड तालुक्यामध्ये घडलेली आहे। आपल्याच दोन मुलांना धारदार कोयत्यानं त्यांची हत्या करण्याची घटना जी आहे ती दौंड तालुक्यामध्ये घडलेली आहे। पोटच्या दोन मुलांना रागाच्या भरात त्या महिलेने आपल्याच 1 वर्षीय मुलाची आणि 3 वर्षीय मुलीची हत्या केलेली आहे। तर त्याचीच ही संपूर्ण कहाणी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर ही अत्यंत निंदनीय घटना जी आहे ती पुण्याच्या दौंड येथील स्वामी चिंचोली या गावामध्ये घडलेली आहे। धारदार कोयत्याने त्या महिलेने आपल्याच मुलांना आणि आपला जो IT इंजिनियर असणाऱ्या पतीवर हल्ला केलेला आहे। शुक्रवारी रात्री जेवण वगैरे आटपून ते झोपायला गेले आणि शनिवारी पहाटे ही जी निगेटिव्ह म्हणजे दुर्दैवी घटना जी आहे तर ती घडलेली आहे। त्यांचा पती जो आहे जी महिला जी आहे हत्यारी तिचं नाव आहे कोमल मिडे आणि तिचा पती जो आहे तो IT इंजिनियर दुर्योधन मिडे असं त्या IT इंजिनियर पतीचं नाव आहे। तो पुण्यातील खराडी भागामध्ये IT कंपनीमध्ये नोकरीला आहे, परंतु सध्या तो वर्क फ्रॉम होम असल्या कारणाने त्यांचं जे चिंचोली स्वामी चिंचोली गावामध्ये एक बंगला आहे तिथे ते आपल्या 2 मुलं आणि पत्नीसह राहत होते। आणि ही जी घटना झालेली आहे तर ती शनिवारी पहाटे झालेली आहे। ही जी घटना घडली त्याच्या प्रथम निदर्शनास असं दिसतंय की घरगुती वादातून ही घटना घडल्याची निदर्शनास आलेलं आहे, परंतु ह्या आईनं म्हणजे आपल्याच पोटच्या 2 मुलांना धारदार कोयत्याने संपवलं आहे। तर 1 वर्षाचा शंभू मिडे हा जो तिचा मुलगा होता, तर 3 वर्षाची पिऊ मिडे असं त्या मुलीचं नाव आहे। अशा 2 चिमुकल्या बाळांची हत्या जी आहे तर त्या आपल्याच आईनं त्यांची केलेली आहे। झोपेत असताना हा अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे तर तिथे घडलेली आहे आणि नंतर ती आपल्या पतीवर धारदार कोयत्याने हल्ला करते आणि ह्या घटनेचे जे आहे तर जेव्हा आवाज बाहेर ऐकायला जातो तेव्हा त्याचे मुलगा जो आहे दुर्योधन मिढे याची आई आणि भाऊ जे आहे ते जागे होतात आणि या घटनेची जी आहे ते खुलासा होतो। आता दुर्योधन मिढे याच्यावर बारामती येथे उपचार चालू आहेत हॉस्पिटलमध्ये, परंतु ते जे 2 मुलं आहेत मुलगी पिऊ आणि मुलगा जो आहे शंभू यांचं जे आहेत शवविच्छेदनासाठी पोलिसांनी जे मृतदेह आहेत ते ताब्यात घेतले आणि जी आरोपी महिला आहे किंवा जी महिला आहे कोमल मिडे हिला पोलिसांनी जे आहे तर ते अटक केलेली आहे। हा हल्ला जो आहे तो कौटुंबिक वादातून झाल्याचं प्रथम निदर्शनास आलेलं आहे। अधिकचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत, परंतु ही जी घटना आहे याच्यामध्ये त्या 2 लहान मुलांची काहीही चूक नसताना त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आपल्याच पोटच्या मुलांना अशा प्रकारे संपवणारी ही जी घटना आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये घडलेली आहे। तर आपल्याला याच्यातून एकच संदेश मिळतो की अशा निगेटिव्ह घटना किंवा कौटुंबिक वादाचा राग, आपला क्षणाचा राग जो आहे तो अख्खं कुटुंब संपवण्यासाठी झालेली ही घटना आपण असं म्हणू शकतो। परंतु अशा घटना न होणेच आपल्या येणाऱ्या काळामध्ये चांगलं असणार आहे। या घटनेकडे आपण कशा प्रकारे पाहता ते कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा घटना घडू नये यासाठी समाज प्रबोधन आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाचं जो नैतिक संप्रचार असेल तो करणं खूप काळाची गरज आहे असं म्हणायला लागेल। तर ही संपूर्ण नकारात्मक घटना जो आहे तर त्याच्या संदर्भात तुमची काही टिप्पणी असेल, काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।